मी डॉक्टर अपर्णा. तर आज आपण डिस्कस करणार आहोत किडनी ह्या आजाराविषयी. तर सर्वात प्रथम सर्व लोकांना किडनीच्या रिलेटेड सगळ्याच गोष्टींचा सिरियसनेस आहे, पण खूप लोक ह्या गोष्टीला इग्नोर करतात. सर्वात प्रथम आपण आता किडनीचे लक्षणं बघणार आहोत, किडनीच्या आजाराची लक्षणं बघणार आहोत. बरेचदा पेशंट्सला असं वाटतं की मला तर शुगर पण नव्हती किंवा बीपी पण नव्हता आणि मग अचानक किडनी फेल्युअर किंवा किडनीशी रिलेटेड आजार उद्भवला कसा काय. तर असं नाहीये. आपलं शरीर आपल्याला वारंवार काही संकेत देत असतं किंवा लक्षणं दाखवत असतं आणि आपण त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. तर बघूयात सर्वात आपल्याला लक्षणं काय जाणवतात. तर सर्वात प्रथम असणार आहे तुमच्या हातापायांवरती खूप जास्त प्रमाणात सूज येणे किंवा पायाच्या खालच्या भागांवरती जास्त सूज येणे. दुसरं लक्षण असणार आहे की तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी जातंय, पण फ्रिक्वेन्सी युरिनची फ्रिक्वेन्सी खूप कमी झालेली आहे किंवा खूप वाढलेली आहे. लघवीला खूप वेळा जात आहे किंवा खूप कमी वेळाही जात आहे. काही काही पेशंट्स हार्डली 1 ते 2 वेळा दिवसात लघवीला जातात. तिसरं लक्षण आहे लघवीमध्ये फोम येणे. म्हणजे तुम्ही जे खाताय प्रोटीन, जे तुमचं इंटेक आहे ते व्यवस्थित ॲब्झॉर्प्शन न होता ते लघवीद्वारे बाहेर पडते. त्याचबरोबर लोअर बॅकमध्ये किंवा खालच्या कमरेच्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात दुखणे, त्यामुळे मुतखड्यासारखा आजारही तुम्हाला किडनी रिलेटेड होऊ शकतो. त्याचबरोबर स्किन खूप जास्त ड्राय होणे, खूप जास्त त्वचा कोरडी पडतीये असंही वाटणे. ही काही लक्षणं जर तुम्हाला शरीर दाखवत असेल तर नक्की तुमच्या डॉक्टरला भेटून योग्य तो सल्ला आणि योग्य तो उपचार घ्या. अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.